कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई अगं तू का भाजी निवडतेस? मी करते ना। मी निवडली तर काय होतं? अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना, तू आराम कर ना। आराम करून काय उपयोग आहे? मनाला शांती हवी ना, आयुष्यातच शांती नाहीये इथे। जा तू, मी करते, माझं मन रमतंय जरा। तुम्हाला नाही कळणार माझ्या आत काय चाललंय ते। आशू आला? ताई अगं ताई ताई अगं काय झालं? दिव्या, ए दिव्या, बोल ना। ये इकडे। काय झालं? बस। बोलायचंय मला। आता काय बोलायचंय? परत कामाला लावायचंय मला? कोणाचे पायचे पाहिजेत की पूर्वी दाशी जशी हवा घालायची तसं हवा घालायची कोणाला? असं काहीही करायचं नाही। मग काय करायचंय? दिव्या, मी विचार करत होतो की आपण आपली फॅमिली सुरू करूया। चंदन, काय बोलतोयस कळतंय का तुला? बरा आहेस ना तू? भानावर आहेस ना? एक मिनिट, तू हे ब्लॅकमेल करून घेणार आहेस का माझ्याकडून? हे बघ, ही खूप मोठी शिक्षा आहे चंदन, तुला कळत नाही, खूप त्रास होतो। अरे मी नाही नाही बघ, जे काही झालं त्याचा याच्याशी काहीही संबंध नाहीये, खरंच नाहीये। मग काय आहे? अगं कधी ना कधी तरी आपल्याला फॅमिली सुरू करायची आहे ना, मग आता केली तर काय हरकत आहे? चंदन, तू बोलायच्या आधी विचार करतोयस का काय बोलतोयस ते? फॅमिली सुरू करायला काय आहे आपल्याकडे? कसा करायचा हा विचार आपण? कुठे ते ह्या घरात अजिबात नाही। म्हणजे शिवासमोर अजून नाचक्की व्हायची माझी। मूल जन्माला घालायचं आणि वाढवायचं कुठेतरी इथे माहेरी, आणि त्याला पोषणार कोणतं? शिवा? अजिबात नाही, हा विचार डोक्यातून काढून टाक। बर ठीक आहे, शांत हो। हाच एक प्रॉब्लेम आहे ना, काळजी नको करूस। मी नोकरी करेन, कष्ट करेन, पैसा कमवेन, त्या पैशातनं आपण छान घर घेऊ आणि तिकडे आपली फॅमिली स्टार्ट करू। ओके? ते तेव्हाचं तेव्हा बघू आपण, पण आता नको हा विचार करू प्लीज। ठीक आहे, जो तुमच्या कंपनीकडून येणारे सगळे फंड्स जे आहेत ते आम्ही प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये डायव्हर्ट करू। अशाने वर्क एफिशियन्सी सुद्धा वाढेल। आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आमच्या कंपनीबद्दलची सांगायची झाली तर आमच्या कंपनीतले सगळे एम्प्लॉईज हे खूप डेडिकेटेड आहेत आणि आम्ही खूप पॅशनेटली काम करतो सगळे। ऑल्सो वी शेअर द सेम गोल्स अँड सेम ड्रीम्स। पण या प्रोजेक्टची बजेट कॉस्ट आहे ती जवळजवळ तुमच्या कंपनीच्या नेट प्रॉफिट एवढी आहे, मग आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला का द्यावा? ॲटलिस्ट तुमच्या बोलण्यामुळे हे कळलं की आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत। तरी हे उत्तर तुम्हाला हेल्प करणारं नाहीये। आम्ही इतका मोठा प्रोजेक्ट तुम्हाला का द्यावा? बरोबर आहे, एवढा मोठा प्रोजेक्ट आणि आमची कंपनीचं स्टार्टअप आहे, ऑफकोर्स तुम्ही का द्यावा?
तर सर मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला एक सांगतो. मी देसाई ऑटोमोबाईल सारख्या खूप मोठ्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून होतो. मी काम केलंय आणि माझा अनुभव मला हे सांगतो की जर तुम्ही तुमच्या कामाबद्दल पॅशनेट असाल आणि तुमचं गोल एक असेल, तुमचं ड्रीम एक असेल, तर यू कॅन अचीव्ह एनिथिंग. आणि आमची कंपनी तेच रिप्रेझेंट करते. वी बिलीव्ह इन क्वालिटी मोर दॅन क्वांटिटी. सो मी तुम्हाला ही खात्री नक्की देतो की आमच्या कंपनीमुळे तुम्हाला खूप प्रॉफिट होईल. पण तरी एक गोष्ट आहेच अजून, तुमच्या कंपनीपेक्षा मोठ्या मोठ्या कंपन्या या रेसमध्ये आहेत अजून. यू आर ॲब्सोल्युटली राईट. आत्ता मार्केटमध्ये खूप सारी कॉम्पिटिशन आहे, खूप साऱ्या कंपनीज आहेत आणि आमच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ज्या तुम्हाला एक चांगली डील देऊ शकतात. पण तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या बाकीच्या ज्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकतील? आय डोंट थिंक सो. तुम्ही त्यांची सेकंडरी किंवा थर्ड प्रायोरिटी असाल. पण आमच्या कंपनीत मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही आमची पहिली प्रायोरिटी असाल. ऑल्सो मी ह्याची गॅरंटी देतो की त्यांनी तुम्हाला जी टाईमलाईन दिली आहे त्याच्यापेक्षाही लवकर आम्ही तुम्हाला टाईमलाईन देऊ काम पूर्ण करायची. सो दॅट्स आवर स्ट्रेंथ. दॅट्स ऑल. शिरोश, यू डिड अ ग्रेट जॉब. आजचं प्रेझेंटेशन तर कमाल होतं. वी आर प्राऊड ऑफ यू. आशुतोष, खरंच खूप कामं केलीस. थँक्यू सर. खूप छान प्रेझेंटेशन केलंस तू. अरे आम्हाला तर खात्रीच होती की तू हे डील क्रॅक करणारच. अरे क्लायंटनी तर एक्सटेंडेड बजेट दिलंय आणि त्यांची सगळी प्रॉडक्ट्स आता आपल्याकडे येतात. दॅट इज वंडरफुल. खूप चांगली बातमी. अरे तुझ्याशिवाय शक्यच नव्हतं. सर इट्स माय जॉब. माझं कर्तव्य आहे ते मी फक्त पूर्ण केलं. नाही आशुतोष, तू ज्या प्रकारे ही जबाबदारी अंगावर घेतलीस ना ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. म्हणूनच कंपनीने तुला रिवॉर्ड देण्याचं ठरवलेलं आहे. आशू, यू डिझर्व दिस. 25,000 बोनस द्यायचं ठरवलं आहे. काय सर? 25,000? हो. अरे हे तुझं रिवॉर्ड आहे. अरे हे तू कष्ट करून कमवलंयस. ओ थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही मला ही संधी दिली आणि आय अश्युअर यू मी असंच प्रामाणिकपणे काम करत राहीन आणि आपली कंपनी नक्की ग्रो होईल सर. यू डिझर्व दिस. कम ऑन, जा एन्जॉय कर. येस सर. आई, अगं मीटिंग आहे ना आज. चांगलीच होणार मीटिंग. सुहास, दही साखर. आई पाया पडते. छान होऊ दे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नीट जा. हो, काका आणि भाऊंच्या ऐवजी आम्ही दोघे चाललोय, त्यामुळे ही डील क्रॅक करूनच येऊ. छान होईल मीटिंग. येतो आम्ही. सांभाळून जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.